माझ्याकडे बरेच जणी येतात आणि म्हणतात, ताई आमच्याकडे सोनं टिकत नाही, काहीतरी नडीअडीला आम्हाला ते गहाण ठेवावं लागतं किंवा विकावं लागतं आणि परत लवकर मिळतही नाही. तर आम्ही काय करायचं? तर ज्याच्या कुंडलीमध्ये गुरु आणि चंद्र ह्या 2 ग्रहांचे त्रास असतात किंवा दोष असतात, त्यांच्याकडे सोने हे खूप कमी प्रमाणात राहते. तर ते टिकावे म्हणून काय करायचे? तर एक पिवळ्या रंगाचा सुती कपडा घ्यायचा आहे, नवीन हवा आहे तो, चौकोनी घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये 3, 5, 7 असे हळकुंड घ्यायचे आहेत. अख्खे हळकुंड घ्यायचे आहेत 3, 5 किंवा 7 संख्येमध्ये. त्यासोबतच थोडेसे पांढरे शुभ्र तांदूळ, अख्खे तांदूळ घ्या, अखंड तांदूळ घ्या. त्यासोबतच एक 5 किंवा 10 रुपयाचं नाणं घ्या, जे गोल्डन कलरचं असतं ते घ्या. त्याच्यासोबतच जर तुमच्याकडे गुंजभर सोनं असेल तरी चालेल, तो एक सोन्याचा मणी किंवा गुंजभर सोनं तुम्ही त्याच्यामध्ये घ्या आणि त्याची एक पोटली तयार करा. त्याला कलाव्याच्या धाग्याने 3 वेढे मारून बांधून ठेवलं तरी चालेल किंवा त्याच कपड्याने जर तुम्हाला 3 गाठी मारता आल्या तरी चालेल. तर याने काय होईल, तुमचा चंद्र आणि गुरु हे ग्रह तुम्हाला शुभ फळ द्यायला लागेल. तुमची लक्ष्मी ही स्थिरत्वाकडे येईल, तुमच्याकडे पैसे टिकायला लागतील आणि त्यासोबतच सोनं तुमच्याकडं मेन म्हणजे टिकायला चालू होईल. का तर तुम्ही हे जे गुरुबळ वाढवताय, जे काही चंद्रदोष तुमचा कमी करून तुम्ही गुरुबळ वाढवताय, त्याने तुमच्याकडे सोने तुम्हाला लाभायला चालू होईल. नक्की करून पहा. याने खूप जणांना फायदा झालेला आहे आणि खूप जणांचे सोने हे विकलेले किंवा गहाण ठेवलेले परत मिळालेले पण आहे. तर नक्की करून पहा. श्री स्वामी समर्थ.